राग जय जयवंती. सा रे ग म प ग म रे ग रे सा नि सा द रे रे ग म प ग म ध नि सा सा नि र ग म ग रे रे ग रे सा नि सा द रे धनि सा धनि रे रे ग म ग रे ग रे सा सा नि र ग प धनि र म रे रे म प नि सा रे नि ध प ध म ग रे रे ग रे सा रे नि सा रे आ आ आ
15वा भंग। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। द्वैत आणि अद्वैताची चर्चा माऊलींनी याही पूर्वी केलेली आहे अभंगात। द्वैत तत्वज्ञान आणि अद्वैत तत्वज्ञान, वेदशास्त्राचं जे तत्वचिंतन आहे ते द्वैताकडून अद्वैताकडे जाते, पण हरी नाम आहे ते अद्वैत विचारांचं आहे। द्वैतात भेद आहे पण अद्वैतात अभेद्यपणा आहे। अद्वैत म्हणजे अंतिम सत्य, असं अंतिम सत्य म्हणजे हरीचं नाम आहे। या अद्वैताच्या ज्ञानानं द्वैत नष्ट होतं आणि असं हे जाणणारा, अद्वैत जाणणारा माणूस हा अत्यंत विरळा आहे, अत्यंत दुर्लभ आहे। कारण हरीशिवाय सर्वत्र द्वैत अशी स्थिती असते। समबुद्धी घेता समान श्री हरी, हरी हरी हरा। सर्वत्र सारखाप्रमाणे असणाऱ्या या हरीच्या ज्ञानप्राप्तीला समदम या साधनांची प्राप्तीनंतर त्या हरीचं यथार्थ ज्ञान प्राप्त होईल। जेव्हा नाम साधना पक्की होते, दृढ होते, तेव्हा साधकाला समबुद्धी प्राप्त होते। आणि श्रीहरीच्या ज्ञानासाठी या समबुद्धीची गरज आहे। समान असणं म्हणजे परमात्मा किंवा साक्षात भगवंत सर्वत्र प्रतीत होणं। त्यामुळे साधक जे अशा पदाला पोचले आहेत ते हरिनाम घेऊन सगळीकडे हरिरूप पाहू लागतात। कारण हरिनाम ही श्रेष्ठ साधना आहे हे त्यांना समजावं लागतं। सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी। तेव्हा हरिनामस्मरणामुळे बुद्धी समत्व होते, शमदम साधना घडते। तेव्हा सर्वत्र समान श्रीहरी कसा असतो हे आपण मागच्या चरणामध्ये बघितलं। पण घट सर्वा घटी राम देहादेही एक, घट म्हणजे शरीर देह। या विश्वात जे जे म्हणून शरीर आहे त्याच्यात एक चैतन्य स्वरूपाचा अशा श्रीराम भरलेला आहे, म्हणजे परमात्मा तत्व हे भरलेलं आहे। ते समजणं गरजेचं आहे। पुन्हा इथं दृष्टांत देतात माऊली की सूर्याच्या अनंत हजारो अशी किरण असली तरी सुद्धा त्याचा एकच एक प्रकाश पडत असतो। सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी। तसं विश्वात अनंत देहधारी जीव असले तरी परमात्मा रूपी राम हा सर्वत्र भरून राहिलेला आहे। हे ज्ञान साधकाला झालं पाहिजे। आणि म्हणून शेवटच्या कल्यात माऊली म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मरूपा वाचून, आत्मज्ञाना रूपा वाचून माझ्या चित्तामध्ये दुसरं काही नाही। ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, दुसरं काही नाही आहे नामस्मरणाशिवाय। त्यामुळे येथून पुढे येणाऱ्या जन्माच्या यातायातीतून मी मुक्त झालेलो आहे। जन्म मरणाची जी परंपरा चालू आहे त्यातून मी मुक्त होत आहे। कारण माझ्या चित्तामध्ये हरीचं अखंड ध्यान आहे आणि माझ्या मुखामध्ये हरी नामस्मरण आहे।